परिचय करून देतो. मच्छिंद्र पांडुरंग सोनवणे, राहणार पिंपरखेडा, किशोरजवळ माझं गाव आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये, तालुका कन्नड. तर आता जसं सरांनी सांगितलं, मागच्या वर्षी मी एका मुलीचं ॲडमिशन केलं, तर ती घटना सत्य आहे. 1 वर्ष 1 ॲडमिशन आणि 1500 रुपये. आपल्या या बिझनेसमध्ये पैसे कसे येतात हे सरांनी आपल्याला सांगितलं, पण मी संयम ठेवला आणि त्या मुलीच्या अभ्यासावर जास्त मी भर दिला. कारण तिला ॲडमिशन देताना मी जवळ 250-300च्या मुलांना आम्ही सांगितलं त्यावेळेस. पण काय होतं, आपल्या याच्यामध्ये की सर्व काही सगळं बरोबर आहे, पण रिझल्ट आपल्याला दाखवायला नसतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये ही कोणाकडे नसतं शक्य. आता तरी आपल्यासाठी सर अवेलेबल आहे, सरांसाठी तर कोणीच नव्हतं. त्याच्यानंतर आपल्यासाठी हे सगळे जे ओळखी मंडळी आहेत, म्हणजे मालकापासून ते सगळं दाखवता येतं. आता त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं सांगायचं म्हणजे फक्त फोल्डर आणि फाईल होती आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर किती विश्वास होता त्यांच्या वस्तू. परंतु आम्ही दोघंजणं, मी आणि सर दोघंजणं प्रार्थनेच्या वेळेस त्या मुलीच्या शाळेत गेलो होतो. त्या मुलीचं नाव आहे नर्गिस अक्रम शहा आणि ती मुलगी चिंचोली या गावी राहते. फुलंब्री तालुक्यामध्ये चिंचोली या गावी आम्ही स्वामी विवेकानंद ही नावाची शाळा आहे, त्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला प्रार्थनेच्या वेळेस आणि सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर सरांचं तुम्हाला माहिती आहे वक्तव्य कसं असतं. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं की कोणाला काय बनायचं आहे, तुमच्या स्वप्नावर आम्ही काम करणार आहे आणि तुम्ही तुमचं स्वप्न आम्हाला सांगा. त्यापैकी अजून 1-2 मुलांचे हात वर झाले. त्यात ही नर्गिस नावाची मुलगी होती, जिने कलेक्टर होण्याचं स्वप्न बघितलं होतं आणि वर हात केला होता. त्यावेळेस वेळेस तिने काय केलं, अजून एक दुसरी गंमत, की हे सगळं प्रोग्राम सांगत असताना अभ्यास कसा आहे काय आहे हे सर्व आम्ही शॉर्टमध्ये सांगितलं. तर त्या मुलींनी माझा आणि सरांचा नंबर घेतला कार्यक्रम झाल्यानंतर आणि लगेच तिच्या वडिलाला तिने त्याच दिवशी दुपारून फोन केला. तिचे वडील ड्रायव्हर असतात, ते आयसर गाडी चालवतात आणि ते होते मुंबईला, आणि सांगितलं की पापा मुझे ये जो सर आए थे स्कूल में, इनका ये नंबर है और मुझे ये ॲडमिशन करने का. तिच्या वडिलांचा जेव्हा मला कॉल आला त्यावेळेस मी सांगितलं की मी दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी येणार आहे. ते रात्रीच मुंबईहून आले आणि सकाळी त्यांनी मला घरी बोलवलं. मी ती इंटिमेशन सरांना दिली. सर म्हणे जा आणि पटकन तिचं ॲडमिशन करून घ्या. तर तिच्या वडिलांनी 2च प्रश्न विचारले मला, सर ये जो सिस्टम चलता है, ये आपका जो पढ़ाई वाला, ये कहाँ से? मैंने बोला पुणे से. और इसके ओनर कौन है? मैंने बोला निलेश खेडेकर. हे 2 शब्द सांगितले आणि त्यांच्या मिसेसला सांगितलं. मैंने कल रात को आया